भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभुराम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजानं ठाणे शहरात आज तीव्र निदर्शनं करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला। अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधानं केल्याबद्दल संतप्त सीकेबी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळं फासलं आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा संतोष निर्माण झाला होता। भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या आणि मराठी भाषेचं वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानांमुळे सीकेबी समाजात तीव्र नाराजी पसरली होती। त्याचे पडसाद ठाण्यात उमटले। ठाणे शहरात जमलेल्या सीकेबी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शनं केली आणि अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली। तसं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले। तसंच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली। भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांतर्फे अखिल भारतीय सीकेबी मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी याप्रसंगी दिला। राजसन्यास नाटक त्यातील घटना आणि प्रसंग ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी विशद केले। गडकरी यांच्या पूर्वी प्रत्येक लेखक, नाटककार इत्यादींनी छत्रपती संभाजी महाराजांचे कसे विकृत चित्र रंगवले आणि राम गणेशांनी लढवय संभाजी महाराज कसे दाखवले याची माहिती दिली। सीकेबी समाजाची मंडळी अनेक वर्षांनंतर प्रथमच रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसली। त्यांच्यात तीव्र भावना होत्या। जर अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्राच्या जिल्ह्यात आणि तालुका स्तरावर निदर्शनं आणि निवेदनं देण्यात येणार असल्याचं याप्रसंगी समीर गुप्ते यांनी जाहीर केलं।